आज मी इथं एक असं रेसिपी बनवणार आहे जे की सगळ्यांना खूप आवडेल आणि झटपट होणार आहे आणि लवकर असं खूप सोपी पद्धत आहे। हे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा हे बनवू शकता। त्यासाठी मी इथं कुकर मध्ये 4 बटाटे घेतलेले आहेत, त्याचबरोबर अर्धा वाटी फ्लावर आणि मटर घातलेले आहेत। थोडं धुवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, एकदा हलवून त्या कुकरला लावून घेतलेला आहे। तर इथं 2 शिट्टी मी इथं काढून घेणार आहे। त्यानंतर इथं एका परातमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, त्याचबरोबर हे पीठ आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर ह्यामध्ये मी 1 चमचा तूप इथं घालून घेणार आहे। तर छान असं कडक पराठे होण्यासाठी तूप वापरायचं, म्हणजे पराठे आहे तो खूप छान असं खुसखुशीत आणि कडक होतील, खूप वेळपर्यंत असं मऊ नाही पडणार। तर तुम्हाला जर मऊ पराठे हवे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून असं पीठ आहे तो 2 मिनिटं पहिलं चोळून घ्यायचं आहे। तर मी इथं 1 चमचा तूप घालून सगळ्या पिठाला असं चोळून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे जे आपल्याला पराठे बनवायचे आहेत ना, त्यासाठी हे पीठ आहे आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। तेवढं घट्टही नाही आणि तेवढं सैलही नाही, असं हे मी इथं पीठ आहे तो मळून घेतलेलं आहे। तर हे बघा, असं एवढं इथं खूप घट्ट देखील नाहीये। तर आता हे पीठ आहे तो मळून घेतलेलं आहे, बाजूला ठेवून देऊयात 15 ते 20 मिनिटांसाठी। त्यानंतर इथं कुकर देखील 2 शिट्टी झाल्यावर मी बंद केलं आणि त्यानंतर कुकरची शिट्टी निघेपर्यंत थांबले होते। त्यानंतर हे निघालेलं आहे आणि सगळे मटर, फ्लावर, हे सगळे बटाटे वगैरे आहेत तो छान असं मऊसूत शिजलेले आहेत। त्यानंतर त्याच कुकरच्या भांडीमध्ये मी इथं धुवून घेतलं। कुकरमध्ये इथं तूप किंवा तेल घालून घ्यायचं। तर तेल इथं गरम झालेलं आहे, तर मी इथं तूप वापरलेलं होतं। जिरा घालून घ्यायचा आहे आणि हे मी तांदूळ इथं धुवून घेतलेले आहेत, तर धुवून घेतलेले तांदूळ याच्यामध्ये घालायचं आहे। 1 मिनिटभर हे तुपामध्ये आणि जिऱ्यामध्ये सगळं मिक्स करायचं, परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं। तर मी हे जिरा राईस बनवणार आहे, तर सगळं घालून झालेलं आहे। तर आता हे झाकण लावून 1 किंवा 2 शिट्टी इथे काढून घेणार आहे। त्यानंतर हे बटाटे आपल्याला पहिलं सोलून घ्यायचे आहेत। तर सगळे छान असे हे मऊसूत शिजलेले उकडून घेतलेलं आहे। तर अजून हे गरम आहेत। तर मी हे इथं 4-5 जे बटाटे घेतलेले आहेत ते सगळं मी इथं त्याच्यावरचं साल आहे तो आता साल काढून घेतलेला आहे। तर आता त्याच्यानंतर इथं एक कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे, त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं। त्यानंतर ते गरम झालं की थोडंसं जिरा घालून घेतलेला आहे, त्याचबरोबर थोडंसं बडीशेप याच्यामध्ये घालायचं, म्हणजे पराठे खूप छान लागतात। त्याचबरोबर धने आहेत तो असं थोडंसं हाताने क्रश करून घेतलेला आहे, ते सुद्धा घालायचं आहे। त्याचबरोबर थोडंसं इथं लसूण घालायचं, अद्रक घालायचं असेल तरीही घालू शकता। त्याचबरोबर थोडंसं मी इथं हिरवी मिरची वापरलेला आहे, तुम्ही कमी जास्त वापरू शकता। त्याचबरोबर इथं थोडंसं हळद घालून घ्यायचं, लाल तिखट, त्याचबरोबर थोडंसं याच्यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे। तर हे सगळं एकदा छान मिक्स करायचं। त्याचबरोबर जिरा पावडर इथं घालून घ्यायचं आहे। तर तुम्हाला इथं आणखीन जे काही मसाले घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हे सगळं मी इथं घालून घेतलं आणि त्यानंतर हे जे आपण उकडवून घेतलेले बटाटे, फ्लावर, मटर जे आहेत ते सगळं कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच मी इथं ह्याला स्मॅश करून घेत आहे। तुम्ही पहिलं करून घेतलात तरीही चालेल किंवा कढईमध्ये घालून घेतल्यावर सुद्धा केलात तरीही चालेल। तर हे बघा, छान असं मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये अजून मीठ घातलेलं नाहीये, तर आता चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथं आमचूर पावडर वापरलेला आहे, त्यामुळे पराठे आहेत तो खूप छान असं चव येणारे आहे।
तर तुमच्याजवळ जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथं चाट मसाला सुद्धा वापरू शकता। तर सगळं घालून एकदा मिक्स केलं आणि त्यानंतर गॅस इथं बंद केलेला आहे आणि एका दुसऱ्या भांडीमध्ये किंवा त्याच भांडीमध्ये हे थंड करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथं साधारण 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याला असं बारीक कट करून घ्यायचे आहेत, खूप बारीक नाही करत आहे मी इथं। तर आता आपण इथं टोमॅटोचं चटणी तुम्ही म्हणू शकता तर ते बनवणार आहोत। त्यासाठी इथं एक छोटा कढई घेतलेला आहे, त्यामध्ये मी इथं तूपच घातलेलं आहे, तेल किंवा तूप घालायचं आहे। तर ते छान असं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडंसं मोहरी याच्यामध्ये घालायचं, त्याचबरोबर थोडंसं कलौंजी असेल तर ते कलौंजी इथं घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर जे आपण टोमॅटो इथं कट करून घेतलेलं होतं तर ते सगळं आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे। चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालायचं आणि थोडंसं हळद घातलेलं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर सगळं घालून झालेलं आहे, खूप जास्त मसाले नाही घालायचं। तर ताट झाकून 2-3 मिनिटांसाठी ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर इकडं आपलं भात सुद्धा बनवून तयार झालेला आहे। त्यानंतर इथं 2च मिनिटं झालेले आहेत। हे टोमॅटो जरा कडक होते त्यामुळे थोडं उशीर लागणार आहे, तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले आणि त्यानंतर एक 3 ते 4 मिनिटांसाठी परत ताट झाकून ह्याला शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर ह्याच्यामध्ये मी इथं साखर घालून घेतलेला आहे, साखर देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर मी इथं साधारण 2 चमचे एवढे साखर घातलेलं होतं। तर हे बघा, एक 3 ते 4 मिनिटांनंतर इथं आपलं टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेलं आहे। त्यानंतर ह्या पिठाला सुद्धा एक 15 ते 20 मिनिटे इथं झालेले आहेत। हे पीठ देखील छान असं मुरलेलं आहे। तर त्यामधला आता इथं एक गोळा घ्यायचं आणि त्यानंतर असं हे पीठ लावून ह्याचा असं एक पारी बनवून घ्यायचं आहे वाटीसारखं। त्यानंतर हे जे सारण बनवून घेतलेलं होतं ते देखील थंड झालेलं आहे। तर आता हे चमच्याने किंवा असं एक गोळा बनवून घ्यायचा, त्यानंतर ह्याच्यामध्ये असं घालून ह्याचा एक मोठा इथं गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे। तर सारण भरून घेतलं आणि त्यानंतर जे कढईचं जे गव्हाचं पिठाचं आहे तर ते असं वर आणत ह्याला इथं दुमडवून घ्यायचं आहे आणि पीठ लावून आपल्याला आता हे पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे। थोडंसं हाताने असं पसरवून घेतलं मी पहिलं। तर आता पीठ लावून लाटून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आपला पराठा आहे तो कुठं असं फाटत देखील नाहीये, खूप छान असं हे लाटलं जात आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं घरात एकदा नक्की करून बघा, कुठं देखील फाटलेलं नाहीये आणि सगळीकडे सारण आहे तो पसरलेला आहे। तर एवढं हे जाडीला ठेवून द्यायचं आहे, थोडंसं जाडसरच असतं पराठा, खूप देखील जाड नाही करायचं। त्यानंतर इथं तवा गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं, तर गरम झालेला आहे। तर आता हे पराठा आपल्याला भाजून घ्यायला टाकून द्यायचा आहे। 1 मिनिट झालेला आहे, वरचा भाग असं छान असं वाळलेला आहे। तर आता ह्याला पलटी करून घ्यायचं। तर मी पहिलं इथं गॅस आहे तो बारीक ठेवलेलं होतं, तर त्यानंतर आता मध्यम किंवा मोठ्या गॅसवर हे आपल्याला पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे। तर दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावायचं आहे, थोडंसं कडक हवं असेल तर असं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं कडक हे भाजून निघतील आपले पराठे, किंवा तूप लावलात तरीही चालेल। तर मी हे इकडं पलटी करून घेतल्यावर सुद्धा ह्या बाजूला सुद्धा तूप लावून घेत आहे आणि तूप सुद्धा तुम्ही कमी जास्त लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे। तर हे पराठा तुम्ही बघू शकता छान पद्धतीने असं हे टम्मस देखील फुगत आहे। तर बटाटा आणि फ्लावर मटरचं हे पराठा मिक्स पराठा तुम्ही घरात एकदा नक्की करून बघा, खूप छान होतात। तर मध्यम किंवा मोठा गॅस ठेवून असं उलट्या आणि हलक्या हाताने सगळीकडे दाबत हे आपल्याला पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे। तर हे एक पराठा माझा इथं बनवून झालेला आहे, दोन्ही साइडने छान असं हे पराठा आहे तो भाजलेला आहे।
तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे पराठे आहे तो भाजून घ्यायचे आहेत। मऊ पाहिजे असतील किंवा थोडंसं कडक पाहिजे असतील। तर सगळे पराठे मी इथं असंच बनवून घेणार आहे। तर माझे इथे सगळे पराठे बनवून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत आणि एक देखील पराठा इथं फाटलेला नाहीये आणि छान असं टम्म फुगलेले आहेत। तर तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकता किंवा आपण जे चटणी बनवलेला आहे त्यासोबत तर खूपच छान लागणार आहे। तर आता मी तुम्हाला त्यातलं एक काढून दाखवते। तर दोन्ही साइडने छान असं भाजलं गेलेले आहेत। सगळे एकसारखे इथं पराठे बनवून तयार आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तर हे बघा आतमध्ये सगळीकडे सारण आहे तो असं पसरलेला आहे। छान असं कडेपर्यंत हे सारण आहे तो पसरलेला आहे। तर हे गरमागरम तुम्ही सुद्धा मिक्स पराठा बनवून नाश्त्याला किंवा कशालाही बनवू शकता। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।